नमस्कार. मी आदित्य रोकडे, राहणार मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. मी पुन्हा एकदा या आपल्या SBP न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनप्रिय सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई शाखा मंचर, ओतूर, घाटकोपर, ठाणे, वाशी, कामोठ आणि डोंबिवली या शाखेमध्ये जे काही पतसंस्थेने गैरव्यवहार केलेत, भ्रष्टाचार केलेत आणि जे काही चुकीची कामं केलेली आहेत त्यासाठीच पुन्हा बोलायला आलो आहे. आणि आता खूप महत्त्वाचा विषय हा मागं घेतला नव्हता आपण विषय, कारण तो राहिला होता आणि विषय माहिती आहे सगळ्यांना. सर्वात महत्त्वाचं की मी सांगतो आहे, सर्व मोटरसायकलचे म्हणजे वाहनदारांचे जे काही कोणी कर्जदार आहेत, त्यानंतर जामीन की व्यावसायिक याचे जो कोणी कर्जदार, जामीनदार, सभासद, थकबाकीदार असतील, खास करून मंचर शाखेचे, या सर्वांना मी आव्हान करतो आणि विनंती करतो आहे की मी ज्या दिवशी सांगल, लवकरच सांगल, ज्या दिवशी ज्या वेळेला सांगल त्या दिवशी सर्वांनी मंचर शाखेमध्ये जमायचे सगळ्यांनी. आणि मी जे काही पेपर मी आता पुढं सांगणारच आहे, जे काही पेपर मी मागितले होते त्यांनी मला दिले नाही आणि काय मागणार आहे पेपर, हे सर्वांनी मिळून तुझं मागायचे आहेत. आपल्या प्रश्नाची उत्तरं घ्यायची, हे प्रश्नाची उत्तर देणार नाहीत, आपल्याला टाळाटाळ करणार आहेत, बहाणेबाजी करणार आहेत. कारण खोटं बोलण्यात आणि नोटिंग करण्यामध्ये लोक लय माहीर आहेत. फक्त एवढं लक्षात घ्या की आपल्याला त्यांचं काहीच ऐकायचं नाही, त्यांचा विश्वास ठेवायचा नाही आहे. आपल्याला एकच गोष्ट करायची की आपल्याला जे मागायचं आहे आणि जे पाहिजे ते जर ते देत नाही आहे ताबडतोब, तर त्याच वेळेस जागेवरती मंचर शाखेला टाळा लावायचा आहे. काय लावायचं आहे? मंचर शाखेला टाळा लावायचा आहे. आणि हे सर्व ऑन कॅमेरा होणार आहे. ऑन कॅमेरा टाळा लावायचा आहे. तिथं वाद झाले, भांडण झाली, काही होऊ द्या, तिथून पुढं आपल्याला, आपण सभासद आहे, आपण मागणारी गोष्ट जर आपल्याला भेटत नाहीत तर आपल्याला अधिकारी टाळा लावायचा. तिथून डायरेक्ट मंचर पोषण गाठायचे सगळ्यांनी एकत्र होऊन. लक्षात घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, मला बरेच जणांचे फोन आलेत की आम्ही कधीपासून तयार आहे की संस्थेत गुन्हे दाखल करायला, परंतु मी म्हटलं थांबा जरा. पण आता नाही, आता ती वेळ आलेली. त्याचं कारण मी पुढं सांगतो तुम्हाला. सर्वांनी मंचर पोषणाला जायचं, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा, फौजदारी गुन्हा दाखल करायचा. त्यानंतर प्रशासन येऊ द्या आणि तो टाळा खोलू द्या. तोपर्यंत प्रशासनाला पण जाग येणार नाही आहे. कारण 8 आणि 9 महिने जर प्रशासन हिअरिंग घेत नाही, सुनावणी घेत नाही, याचा अर्थ काय की लागे बांधे सगळे आर्थिक संगनमत आहे सगळ्यांचं. हे सगळं आम्हाला कळलेलं आहे, हे सगळं कळतं आहे. पण आम्ही पण एक वाट बघतोय. एक सांगतो आता की सर्वात महत्त्वाचं तुम्हाला हे का करायचं आपल्याला, तर आठवा आता प्रत्येकाने. आणि आणखी याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की हे एक विषय सुटला की जे कोणी कर्जदार आहेत, म्हणजे जामीन की असो किंवा व्यावसायिक असो, मंचर शाखेतून कर्ज घेतलेले खास करून, आणि त्यांच्या कर्जावरती कर्ज घेतल्यानंतर म्हणजे सरकारी मॉर्गेज न करता ज्यांना कर्ज दिलेली आहेत ती लोकं पण, आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे कोण आहेत, ज्यांचं सरकारी मॉर्गेज केलेलं आहे त्यांची थकबाकी होऊ द्या, भले त्यांच्यावर 101 होऊ द्या, जप्तीची नोटीस होऊ द्या, काय होऊ द्या, पण ज्यांची कर्ज भले 2 लाख 5 लाख काय असू, परंतु त्यांनी न भरल्यामुळे काही होऊ द्या, फक्त की त्यांची सरकारी मॉर्गेज मात्र केलेली प्रॉपर्टी, घर असो किंवा जमीन असो, बरोबर, त्यांनी तर आवर्जून यायचे. लक्षात घ्या. त्या सर्वांना बोलवते मी आणि सांगतो. आता मोटरसायकल कर्जदारांनी एकदम शांतपणे सगळ्या गोष्टी ऐका. आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. कारण 8 जानेवारी 2026 रोजी, किती, 8 जानेवारी 2026 रोजी कमीत कमी 25 ते 30 लोक जनप्रियचे हे मोटरसायकलचे कर्जदार की ज्यांचे 9,000, 10,000, 12, 15, 20 काय राहिले असतील पैसे, बरोबर का नाही, सगळे मिळून 7-8 लाख रुपये असतील जास्तीत जास्त, बरोबर. हे 25-30 जण सगळेजण जमले होते का, तर तुम्ही सगळ्यांनी सह्या करून आपण सगळ्यांनी अर्ज दिला कुठं की मंचरचे सहाय्यक निबंधक सुरवणी साहेब यांना. आणि त्याच्यावरती त्यांनी हिअरिंग घेतली होती 3-4 वेळा. आणि ही लास्टची हिअरिंग होती की ज्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना एकदाच बोलवलं होतं. म्हटलं मला बोललं होतं की सगळ्यांना बोलून घ्या, काय असेल तो विषय आपण इथं फायनल करू, बरोबर. हे सगळ्यांना आठवतं का? कारण जे 25-30 लोक होती त्यांची नावं सांगतो मी स्वतः होतो 8 जानेवारी 2026 रोजी. मी स्वतः, माझी पत्नी, त्यानंतर सुरेश आरगडे, त्यानंतर ज्या मॅडमला सस्पेंड केले त्या मॅडम, अध्यक्ष आयनेवे, संचालक नामदेव फलके, त्यानंतर विशाल सईद, जनप्रियचाच माणूस, आणि जनप्रियचे अजून कोण असतील ते, त्यानंतर दरवाजामध्ये उभे सगळ्यात महत्त्वाचं की भाऊ पंढरीनाथ जोरी, त्यानंतर सागरविलास हिंगे, विजय रोकडे, चेतन भोर, अमोल गवारीन, त्याची मिसेस, त्याची पत्नी सांगुनरे, म्हणजे कमीत कमी 80 किलोमीटरवर आली तिथं. एकच हिअरिंग लावली साहेबांनी, सगळे आले तिथं धावत. म्हणजे तुम्हाला जाणीव आहे त्या गोष्टींची, बरोबर. हां. त्यानंतर किशोर टावरे होते, संजय देशमुख आलते,
किरण तुळे, राहुल शिस्तार, संदीप भेके, सुधीर चासकर, सुषमा वायाळचे पती आलते, निलेश वायाळ, अक्षय काळ, असे बरेच जण होतात. मला काय बरेच लोक, काही जण थांबली, काही जण परत गेली, कारण काय झालं, गर्दी झाली होती खूप. त्यामुळे साहेब पण काय म्हटलं की बाकीचे दरवाजामध्ये होते, काही जण बाहेर बसले होते, काही मंदिराच्या इकडे होते. परंतु ते 25-26 लोक का आलती, त्यांनी अर्ज दिलते ना, लोकांना त्याचं गांभीर्य होतं ना, लोक आलती. याचा अर्थ तिथं काय झाले बघा आता. आणि हे सगळ्यांना माहिती, कारण सगळ्यात पुढं भाऊजोरी होते, बाकीच्यांनी सगळ्यांना ऐकले, सगळ्याच्या आतमध्ये. साहेबांनी पहिला विषय घेतला होता मॅडमचा. तर ऐनवे साहेब म्हटले की आमचा विषय मिटलेला आहे, आम्ही त्यांना कामं पुन्हा घेत आहे, आमचं संगनमत झालेलं आहे. मग तो विषय तिथं मिटला. परंतु अद्यापपर्यंत मॅडमला काय कामावर घेतलेलं नाही. आणि आता तर मला कानावाले की त्यांना म्हणतात तुम्ही राजीनामा द्या, आम्ही तुम्हाला जॉईनिंग करून घेतो, तुम्ही लगेच राजीनामा द्या. याचा अर्थ काय, ती संस्था अध्यक्ष चालवत नाही, ती संस्था उपाध्यक्ष चालवतात, किंवा आणखी कोण चालवते का महेंद्र डेरे चालवतोय, हे सगळं आम्हाला माहिती. अध्यक्षांचा फक्त रोल फक्त नावापुरतं आहे. तिकडून कोण काय बोललं का अध्यक्षांनी म्हणायचं नाही, असं नाही होणार. म्हणजे ही संस्थेला कोणीही वाली नाही. आणि इथं फक्त महेंद्र डेरे आणि उपाध्यक्ष मॅडम विद्या फलके यांचाच रोल चालतोय, बाकी कोणाचं काय चालत नाही. तर विषय असा आहे की तिथं जे घडलं होतं, दुसऱ्या पॉईंटला साहेब बोलले होते की 101ची कारवाई जी तुम्ही जे अर्ज दिलते, ती कारवाईची संदीपान मते जो सहाय्यक निबंधक आहे मुंबईला, ती चुकीची कारवाई झाली. म्हटले की तिथं अर्ज दिलते ते त्यांना स्पष्टपणे मी सांगितले. म्हटले स्वतः सुरवण साहेब म्हटलेत ह्या सगळ्यांसमोर की मी सांगितलंय की संदीपान मतेंना की तुम्ही ही कारवाई करू नका, ही अनियमितपणा आहे, संस्थेमध्ये बराचसा घोटाळा आहे, तर त्यामुळे जर तुम्ही कारवाई केली तर तुम्ही स्वतः अडचणीमध्ये येऊ शकताय. त्यामुळे संदीपान मतेंनी ती कारवाई स्टॉप केली. हे सुरवण साहेब स्वतः म्हटलेत की हो त्याला स्थगिती आलेली. तर अध्यक्ष तेव्हा म्हटलेत हो त्याला कॅन्सल केलं, सगळं स्थगिती आलेली. मग आता मला सांगा की जर स्थगिती आलेली आहे त्या 101च्या कारवाईला, हे स्वतः सुरवण साहेबांनी त्यांना व्हॉईस मेसेज केला होता, व्हॉट्सअपला कॉल केला होता. मग मला सांगा, सगळ्यांसमोर ते बोलत आहेत, सगळ्यांनी ऐकलेलं आहे, मग मलाही कळत नाही 22 डिसेंबर 2025ला तुमच्याकडे वसूल दाखले आले कुठून, आणि 8 जानेवारी 2026ला तुम्ही एवढे सगळ्या लोकांसमोर खोटं बोलताना अध्यक्ष तुम्ही, आणि सगळेजण ऐकायला आहेत. जर वसुली दाखलेच म्हणजे सगळे त्याला वसुली जर कॅन्सल झाले, स्थगिती आलेली, ते बाद झाले सगळा कार्यक्रम, तर मग दाखले आले कुठून. आणि 8 जानेवारी 2026ला तुमचं काय तोंड शिवलं होतं का मग तिथं बोलायला की दाखले आलेत म्हणून. हल्लं पण डावलंय झालं आता. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, कोणाला, सगळ्या सभासदांना मंचर शाखेला टाळा लावायचा म्हणजे लावायचा.